अब्राहम लिंकन यांचे वडील सांभार होते, पण अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले. तुम्ही कोण आहात अजिबात महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण ज्यांचे वडील सांभार, त्यांचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला, हे अमेरिकेच्या काही अमीर उमराव सरदारांना पटलं नाही. त्यांना तसा धक्काच बसला. राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांचं पहिलं भाषण सभागृहामध्ये होतं. अब्राहम लिंकन भाषणासाठी आले आणि त्याच वेळी त्यांचं राष्ट्राध्यक्ष होणं खटकलेला एक अमीर अब्राहम लिंकनना म्हणाला, अब्राहम लिंकन, तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाला असाल, पण तुमचे वडील एक सांभार होते हे तुम्ही विसरू नका. सगळ्या सभागृहाला वाटलं की अब्राहम लिंकनचा कोण अपमान झाला, आता काय अब्राहम लिंकन बोलतायत, असा अपमान. पण आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत अब्राहम लिंकन भाषणाला उभा राहिले आणि त्या अमीर उमरावाला म्हणाले, बरं झालं, माझ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिलीत. आज मी जो काही आहे तो माझ्या वडिलांमुळे आहे. मला मान्य आहे, माझे वडील सांभार होते, तुमच्या पायातले सगळ्यांचे बूट माझ्या वडिलांनीच शिवलेली आहेत हेही मला माहिती आहे. पण मला अभिमान याचा आहे की या देशाची सत्ता राबवणाऱ्या सगळ्या आम्ही उमरावांना माझ्याच वडिलांच्या हातचे बूट लागतात, इतके माझे सर्वोत्कृष्ट काम करतात. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. थॉमस अल्वा एडिसन बहिरा होता, पण त्याच्या आईची प्रचंड इच्छा होती की माझ्या मुलानं शिकावं. आता तो बहिरा आहे, त्याला ऐकूच येत नाही, मग तो ग्रहण कसं करेल काही. पण आईची प्रचंड इच्छा की माझ्या मुलानं शिकावं आणि तिनं स्वतःच्या बहिऱ्या मुलाला शाळेत पाठवलं. एडिसन आठवडाभर शाळेत जात राहिला. आठवडाभरानंतर एडिसन शाळा सुटल्यानंतर घरी आला आणि आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस. आणि एडिसन म्हटला, खूप छान. आणि एडिसननं एक पत्र बाहेर काढलं, आईच्या हातावर दिलं आणि आईला म्हणाला, आमच्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र हातात घेतलं, फोडलं, वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या शाळेतल्या टीचरनी लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून उद्यापासून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका, त्याला कुणीच शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि त्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी उखळायला सुरुवात झाली. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू एडिसननं बघितलं. एडिसन म्हणाला, काय गाई. आणि आईनं पटकन डोळे पुसले, काही नाही रे बाळा, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या पत्रात टीचरनी. आणि एडिसनची आई म्हणाली, अरे वेड्या, तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, खूप हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत, त्यामुळे वर्गात शिकवताना आमची अडचण होते. तुमच्या एडिसनला काही दिवस शाळेत पाठवू नका, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना शिकवून आम्ही हुशार करतो आणि मग ती एडिसन इतकी हुशार झाली ना की मग तुम्हाला कळवतो, मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा. एडिसन म्हटला, खरंच मी इतका हुशार आहे. हो ना, माझं बाळ आहेच हुशार. मग आई, आता शाळा, आता नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकूया. आईनं आपल्या बहिऱ्या पोराला सांगितलं की तू हुशार आहेस. आईच्या त्या प्रेरणा बळावर ते पोर शिकत राहिलं. आईनं त्याला फक्त एकच गोष्ट सांगितली, बाळा, ज्ञान मिळवायचं आहे ना, एक गुण फक्त स्वतःत रुजव, ज्याचं नाव आहे जिज्ञासा. प्रश्न विचारत राहा फक्त. आभाळात वीज चमकली की प्रश्न विचारायचा, वीज का चमकतीये, शोध का चमकतीये, ऋणप्रभार धनप्रभार एकत्र येतो, चकमक उडते, वीज होते. उत्तर मिळाले की ज्ञान वाढत जाईल. बाळा, जिज्ञासा जोपास, प्रश्न विचारत राहा, फक्त प्रश्न विचार, बस, दुसरं काही नाही.